जय राम जय जय राम श्री राम 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 राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय 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 जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम कुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय बजरंग बली की जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तापत्रय विनाशक असणारा परमात्मा, त्रिविध तापानं होरपळून गेलेला जो जीव, त्या त्रिविध तापाचा विनाश निवृत्ती जर कोण करीत असतील ते तेव्हा संताशिवाय बाकीच्यांना अशक्य आहे. म्हणून त्यांच्या कृपेनं त्रिविध तापाची बोळवण होत असते. बोळवण शब्द वापरला. कोणता? फार महत्वाचा शब्द आहे. प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे आपल्या बहिणीला प्रसंगानुसार आणीत जाव, तिची काय करीत जाव? बोळवण करीत जाव. कर्तव्य भावाचं. एका गावामध्ये असा एक गरीब ग्रस्त पण भाविक श्रद्धावान आपल्या बहिणीला घेऊन आला. तो कशावर चालला विषय आपला? बोळवण. फार महत्वाचा शब्द आहे. घेऊन आला. आता त्या बहिणीला 5-6 लेकरं, रोपे टोपे आपली. 1 महिनाभर मुक्काम झाला त्या भावाच्या घरी त्या बहिणीचा. प्रत्येक बहिणीला वाटतच या गावातल्या मुली जिथं जिथं दिलेल्या असेल त्याला वाटतच असेल माझ्या भावानं मला निदान या सप्त्यात तरी आणायला पाहिजे कार्यक्रमाला. इथं भाऊबीजेच्या दिवशी सगळे मुली वगैरे सगळे एकत्रित येतात. खरा सण आहे तो. ती आलेली आहे, महिनाभर राहिली तिथं. कोणत्याही बहिणीला आपलं किती जरी ऐश्वर्य असलं तर भावाच्या घरी 2 दिवस राहावं वाटतं. विदर्भातील एका अनपड माणसानं केलेलं काव्य आहे. बहीण भावाचा जिव्हाळा कसा असतो. बहीण भावाला म्हणती, निरोप पाठविती, मला न्यायला ये बाबा एकदा. घरी तर कच आहे, घरी काही कमी. घरी वाघणीचं दूध. कशाचं दूध? जे गाईचं म्हशीचं नाही का, वाघणीचं. याचा अर्थ काही कमी नाही. याचा लाक्षणिक अर्थ काय? घरी काही कमी म्हणजे दुर्मिळ आहे ना वाघणीचं दूध. ते याचा अर्थ लाक्षणिक अर्थ असा घ्यायचा की हिला काही कमी. घरी वाघणीचं दूध होई मनाची बूज. घरी वाघणीचं दूध आहे पण मनाला शांती होई न मनाची बूज. तो ही चटणी भाकर देजो पण मले दिवाळीले नेजो. विदर्भातली भाषा आहे. मले दिवाळीले. हो. पुन्हा निरोप पाठविती ती. बाईनं सांगितलेलं गेला का विसरून तू?
माय सांगून गेली काय माया गंगूकडं पाय, तिचं नाव गंगू. माय सांगून गेली काय माया गंगूकडं पाय, तिची यादगिरी घेजो पण ती मले दिवाळीले नेजो. घरी काही कमी नाही, घरी वाघणीचं दूध होईना मनाची बोलतो, ही चटणी भाकर देजो पण मले दिवाळीले. घरी मला कमी नाही, पण मला प्रत्येक माय बहिणीला वाटत असत, आणलं बाबा त्या गरीब माणसानं बहिणीला, 1 महिनाभर राहिला. ते पोरं काय करायची, शेजाऱ्याच्या घराकडे जाय इकडे जाय, ते लेकरायला काय बिचाराय ते उडे मारायचे. ते शेजारी एक दिवस म्हणे का हो हे पोरं लई तकलीफ द्यायला लागले राव, माराव हाणाव तर पुन्हा भांडणाचं काम. आता यायला कधी नेऊन घालता म्हणे तुम्ही, भलताच तकलीफ द्यायला. ते म्हणे थांबा थांबा म्हणे, आता आम्ही दोघंही नवरा बायको रोजाराजी करतो. ती बाई समजदार होती त्याची बायको, ती म्हणते या वर्षी मला साडी नाही घेतली तर चालत, मी थिगळं लावीन पण वहिनीला घेऊन या. काय समजदार आहे. असं असल्यावर भांडणाचं कामच नाही, मोठं मोठ्याचं कामच नाही ना, कोणी कोणाच्या नावानं कशाला मोठं मोठं. ते म्हणते वहिनीला घेऊन या. बोळवणावर चालला विषय. घरी पैसा नाही जवळ, मग रोजाराजी करू, पैसे साचू, आणि मग आपण बहिणीला साडी चोळी, पोरायला कपडे थोडेफार. ते म्हणे कधी वाट लावता राव म्हणे, असं तरी कराय, पोरायला नेऊन तरी घाला म्हणे. मग त्यांना जे मोठाले पोर होते धिंगाणा करणारे, ते 2-4 आपल्या गाडीत बसविले, मामाच्या घरी गेले. आता मामाला द्यायला बोलत नाही तर काही नाही, तर आता गाडीत झुपली आहे ना, तर पोरं पळत आले पुन्हा गाडीत येऊन बसले. पोरं अजून गाडीत येऊन बसले. म्हणे का हो एकच काय, म्हणे ती माईला सोडून राहतच नाही. कोण? पोरं माईला सोडून राहत नाही, आणि माय गाडीत बसल्याशिवाय पोरही बसत नाही, म्हणजे बोळवण झाल्याशिवाय नाही. आली का पंचायत. आता पोरं हे आईला सोडून कुठे जाऊ शकत नाही. मग त्या मायबाईला लुगडं चोळी साडी पाहुणचार केला, पोरायला कपडे केले. पहिले गाडी बैल, आपली गाडी बैल झोपली, ते पोरायला राहा म्हणलं तर राहील. माय बसली, पोरं थांबा रे पोराव इथं मामाच्या गावाला जोळी, थांबायला तयार नाही का. तशी माया ज्या टायमाला निघल आतून घराच्या बाहेर, त्या टायमाला पोरण मुली निघत्याल. याच्यात कोणते पोरण पोरी रडून बसल्या, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आशा मनुष्या तृष्णा. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल, विश्व ब्रह्म होईल तेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ये माया रे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. मायाची मानमानता करून तिची बोळवण झाल्याशिवाय आपल्याला समाधान राहू शकत. मायाची बोळवण कशी करायची, तिला चिंतनाद्वारे ओळखायचं. तिला आता दुसरा प्रश्न आहे थोडा, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोल विषय म्हणून ठेविली. उगच कुठे डोकं आदळायचं नाही. माऊलीच्या पायावरच का डोकं आदळलं,
त्याचं एक कारण आहे की आपला भ्रम कोण घालविल, म्हणून ठेविली पायी डोई. माऊली आपल्याला सांगत असतात, अरे भ्रम घालवायचा ना, पहिल्यांदा तू आहे का नाही हे पाहावं लागत असतात. माया आहे का नाही हे. हो, दोरीवर मंदा नकारात भासलेला सर्प निघाला म्हणल्यावर सगळं गावच बोंगाळलं. काठ्या घेऊन, कुऱ्हाडी घेऊन, राहू द्या म्हणे. जरी एक लायऱ्या असला तर एकाची हिंमत होईने तिथं वळवळ करत म्हणेकडे. आता तिथं पडलेलं होतं दोरखंड, वळवळ कुणीकडे करायला लागलं. अशाच भानगडी वाटानं चाललं तर आपलंच खेटर वाजतं. कोणी आलं का? कोणी आलेलं नसतं. याचा कल्प मोठा बेकार आहे. एका जनार्दनी कल्पची मुराला तुझी हरी झाला. हा, कल्प घालवणं महत्वाचं आहे. हे वरवर हे कथा काय व्यथाच गेली पाहिजे. कथा ऐकली ध्यान देऊन ऐकायला पाहिजे. आता तिथं दोरीवरचा सर्प म्हणल्यावर एक जण म्हणे आलाकडे धावून सगळेच पळाले. कोणाचे गुडघे फोड, कोणाचं फोड, कोणाला कुठं मारला. हे त्या सर्पानं का नाही त्या सर्पानं नाही ध्यानात आलं. भीती कोणाची भीती होती, आहे त्या सर्पाची का नाही त्याची. तिकडून एक माणूस आला, बॅटरी चमकिली. अरे म्हणे दोर खड्ड्याला काय करतात, त्याला काय करायचं काठ्यान लाठ्यान. तसं माया म्हणजे काय, गाव मामा सारखी आहे. कशासारखी आहे, अशी एक गोष्ट आहे की दोघ जण नवरा बायको, मालक साहेब होते. ते आपल्या ऑफिसला जायचे. ऑफिस संपल्यानंतर घरी यायचे. मालक ऑफिसला गेल्यानंतर एक आलाच माझ्यासारखा आपला पोट जागे आला आणि बसला. ते 2-4 जण लोक आले, कोणी कुठले पाहुणे काय म्हणे आम्ही मामा. आम्ही कोण आहे, गावातल्या लोकांना वाटलं साहेबाचे मामा आले काही. हो आम्ही मामा आहे म्हणे. मग त्या बायकोने ऐकलं साहेबाच्या, तिला वाटलं त्यांची मामा असतील. कोणाची, हा ते साहेब नव्हते घरी. मग हिनं मामा म्हणून लागली सुरुवात केली. पाणी आणणं, काय दूध बीध देणं, जेव खाऊ घालणं, असं चाललं ना रोज. थोडं फिरून जायचे. साहेब ऑफिसला गेले की मामा येऊन बसायचे. महिनाभर चाललं ना. काय मस्त सोय लागली मामाची. महिनाभर, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिनाभर. बरं मामा असे उपद्व्यापी की दुकानदाराकडून उधारी केली. ते दुकानदार म्हणे साहेब आम्हाला काही बोलता येईल तुम्हाला. म्हणे काय झालं, म्हणजे तुमच्या मामानं पैसे दिलेच नाही राव अजून. आता आणून देतो, मग आणून देतो, पैसे काही आणून दिले नाही. ते साहेब म्हणते माझ्या आईला तर सक्का भाऊ नाही, भावच भाऊ नाही, चुलत भाऊ, माझ्या आईला भाऊच नाही. साहेब बायकोला विचारते, म्हणे तुला मामा आहे का. नाही म्हणे, माझ्या आईला तुमचं तसं आमचंच आहे म्हणे. आम्हाला कोणी मामा बिमा. मग ते दोघं विचारायला गेले, तुम्ही हिचे मामा का माझे मामा. म्हणे दोघांचे नाही. आणि मग कोणाचे, म्हणे गाव मामा. मला ओळखलं की मी तशी माया आहे भल्या माणसावर. आपण म्हणतो मायान गुर पडलो. खूप सूक्ष्म चिंतन करा. सद्गुरुजवळ बसत जाव तर या गोष्टी कळत असतात. बैसता संताचे संगती, 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 बैसता संताचे संगती. कलो आले कमलापती, कलो आले कमलापती, कलो आले कमलापती, कलो आले
पैसता संताचे संगती, पैसता संताचे संगती, पैसता संताचे संगती, पैसता संताची कोणाच्या संगतीत बसत जाव, बोलत जा ना. कोणाच्या म्हणजे ते मांडी घालून बसले तर आपण मांडीला मांडी खेटून, असा अर्थ आहे का? बैसता शब्दाचा लाक्षणिक अर्थ असा आहे की त्यांना शरण जाणे. आणि कैमी उद्धार महाराज, मला काहीच कळत नाही, मी जन्माला आलेलो आहे, कशा करता आलो हे कळत, काय करावं हे कळत नाही, जन्माचं काय कशात सार्थक होईल हे आपण मला सांगा. कैमी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान. म्हणून हे वाच्यार्थ झाला. बसणं म्हणजे काय झाला? वाच्यार्थ. याचं लाक्षणिक म्हणजे लक्ष्यार्थ काय? संतांचं ऐकणं, त्यांनी जे करायचं सांगितलं ते करणं, त्यांनी जे कळून घ्यायचं सांगितलं ते, हा झाला काय? लक्ष्यार्थ. अशी एक गोष्ट सांगतात. एक शिकलेली सवरली, पण तिला हे ज्ञान नाही, तिला शुभ कळत नव्हतं, अशुभ कळत नव्हतं, धर्म कळत नव्हता, अधर्म कळत नव्हता. मुंबई सारख्या ठिकाणी खूप शिकली ती, 2-3 प्रकारच्या तिच्या डिग्र्या, 2-3 विषयात PhD झालेली, साधी शिकलेली नव्हती, विद्वान होती, पण तिला हे कुलाचार कुलधर्म हे तिच्या स्वप्नातही नव्हतं, तिच्या गावी नव्हतं, ती त्याला तुच्छ समजायची. तिची जी आत्या होती, तिचा मुलगा एक शिकलेला होता, म्हणून तिच्या वडिलांनं आत्या घरी सून द्यायचं ठरवलं. मुलगा शिकलेला होता, पण तो बाळकरी होता, वारकरी होता, पंढरीची वारी करणारा होता. त्याची आई वगैरे ते घर रोज तुळशीला पाणी घालणं, सांज वात लावणं, देवाचं दर्शन, हे सगळे संस्कार त्या घरात होते. पण या मुलीला काही संस्कार, तिचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर देव धर्म सगळं झाले, पण काही दिवसानं सासूबाई म्हणते त्या सूनबाईला, बाई आपल्या घरी कुलाचार कुलधर्म आहे आणि देवाच्या नैवेद्याकरता आपल्याला पुरणाची पोळी करायची, तुला पुरणाची पोळी करता येते का बाई? आपल्या मुलीसारखं समजून सांगू लागली. ते म्हणे पुरणाची पोळी आजच ऐकली, पुरणाची पोळी आजच ऐकली. म्हणे मग काय? म्हणजे आमच्या घरात स्वयंपाकच होत नाही, सगळे मेस मध्ये जेवायला जातात म्हणे. कधी कधी आम्ही तर आपलं वडापाव भलत सलतच खातो म्हणे आम्ही, हे आम्हाला काही माहित नाही, डबल रोटी टिबल रोटी हे खातो म्हणे. बाई मग मी तुला शिकवते, तू माझी सून आहे, आता या घरची सून झाली, होणार सून मी या घरची नाही, सून झाली आता. ते सूनबाई मी तुला शिकवते म्हणे चांगलं. तिनं सांगितलं असं कर, मी तुला पुरणाची पोळी कशी करावं हे तुला टीचेस लिटल बाय लिटल, तुला मी पर्यायानं शिकवते. ते डाळ शिजलेली होती, त्याच्यात गूळ टाकलेला होता, तू एक कर. पूर्वी पाटा वरवंटा असायचा, बारीक वाटून आण बर. कसं कर? या बाबाबाई ज्या गेल्या कॉलेजमध्ये हे शिक्षणच नाही ना, मोठ्याचा आदर करावा, मातृदेवो भव, असे कॉलेजचं नॉलेज घेऊन काय फायदा आहे? त्याच्यापेक्षा आमच्या खेड्यातल्या माय मावल्या धन्य, देव आहे, धर्म आहे, कुल धर्म आहे, कुलाचार, ते आल्या वाटून बाबा माय म्हणजे माय इतक्या लवकर आणलं. पुरण काय झालं? म्हणजे तुम्ही सांगितलं ना थोडं थोडं म्हणजे बारीक वाटा, मी असंच वाटलं तरी कमी पडलं. महिलाला वाटलं, पण पुरुष वर्ग तसाच, ते म्हणे आता नाही पाहायचं का? म्हणजे सांगितलं काय वाटून आण, म्हणजे बारीक वाटून, हा लक्ष्यार्थ आहे. हिनं काय घेतलं? वाटून ये.
लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थकडे ध्यान देत जाऊ. अध्यात्मामध्ये कशावर जोर द्यायचा? खरं कल्याण करायचं तर लक्ष्याकडे लक्ष द्यायचं. बरं का? लक्ष कुणीकडे लक्ष द्यायचं? लक्ष्याकडे लक्ष देणं हा परमार्थ आहे. आणि ते लक्ष आत्मसात करणं, त्याचा आपला संबंध ध्यानात घेणं, तो परमात्मा आणि आपण दोन नाही. म्हणून आपणही देव स्वरूपच आहात. तुम्ही सगळे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुच्छ नाही, तीन नाही, तर देव स्वरूप आहात. तुम्हाला जन्म नाही तर मर नाही, अमर आहा खरे की पहा असे तुम्ही आहात. हे सगळं सीताला मातेला बोध होता, रामरायालाही बोध होता. पण तुम्हाला हा जर बोध झाला तर वनवासामध्ये समाधान आहे, हे रामरायानं आणि मातोश्री सीतेनं दाखवून दिलं आपल्याला. इतक्या भयंकर अरण्यामध्ये सुद्धा राहून आपल्याला काय समाधानात राहता येतं. झोपडीत खोपडी ठिकाण्यावर नाही तर किती असलं तरी समाधान नाही. चित्ताची हळहळ सारखी चालूच राहते. कसं करू काय? चित्ताची हळहळ संपत नाही. मग हे बाह्य धन प्राप्त करायच्या जास्त भानगडीत पडत जाव का परमात्मा प्राप्त करायचं? प्राप्त करायचं म्हणजे त्याचं विस्मरण झालं, त्याचं काय व्हायचं? स्मरण व्हायचं. सारा अभिप्राय आपला विषय असा चाललेला आहे. अयोध्यावासी सगळे म्हणायला लागले, हा भेद शिरल्यामुळं कैकेयीला रामाचं असं कसं विस्मरण झालं? दशरथ राजा तर आता वचन देऊन बद्ध झालेला आहे. आता रामराया वनवासाला जाणार आहे. सगळ्यांना अभिवादन केलेलं आहे. दशरथ राजाला साष्टांग नमस्कार केला, कैकेयी मातेला केला, कौसल्या मातेला कडे आले. धारा चालल्या तिच्या डोळ्यातून. सीतेकडे आले आणि वनवास मला आहे, तू कशाला चिंता करती? मी जातो वनवासात, तू येऊ नको. तू जनक नंदिनी विदेही राजाची मुलगी, तू हे भयान दृश्य कधी पाहिलं नाही. महाअरण्य असायचं त्या काळात. तिथं वाटेत जंगलात सर्प आहे, विंचू आहे, इंगळ्या आहे, महाविषारी साप आहे, व्याघ्र आहे, सिंह आहे. तू माझ्या बरोबर येऊ नको, असा मी तुझा विचार घ्यायला आले. सीता माता म्हणते, तुम्ही जिथं आहे तिथंच माझं वैभव आहे, तुम्हाला सोडून मी राहणार आणि माझा काय विचार घेता? विचार माझा कसला घेता, विचार माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता, तेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. विचार माझा कसला घेता, विचार माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता, 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 जेथे मातोश्री सीता म्हणतात, माझा काय विचार घेता? कधी बोलल्या नाही एवढं, पण आज बोलल्या. माझा काय विचार घेता म्हणे. इथे राघव तेथे वृक्ष तेथे छाया, जिथं झाड तिथं सावली, तसं मी तुम्हाला सोडून राहणार. ही सीता आहे. तशी आपली बुद्धिरूपी सीता हिनं आत्मारामाला सोडून राहू नये, म्हणजे तिला पाहायचं कामच. ही कुठेही चिटकते आपली पदाला, धनाला, द्रव्याला, पदाला, प्रतिष्ठेला, कुठेही चिटकते. इकडून तिकडून महाराज झाली तर म्हणे आम्ही गडावरचे महाराज आहे. पाहत गडावरचे महाराज आहे का आले तिथं नक्की कुठले काही मेळ, कशालाही चिटकत जाऊ नये.
म्हणून आपली बुद्धी म्हणजे ही एक निर्विकल्प सीता अशी तयार करायची. निर्विकल्प बुद्धी आत्म्याला सोडून इकडे तिकडे जाऊ शकत नाही. आणि तिचं वैभव अटळ आहे आणि तेच खरं वैभव आहे. बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव, अन्य नाही तुझे, अन्य नाही तुझे, अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव, अन्य नाही तुझे, अन्य नाही तुझे, अन्य नाही तुझे. बुद्धीचे वैभव, एका केशिराजे सकळ देवी, एका केशिराजे सकळ देवी, एका केशिराजे सकळ सिद्धी, एका केशिराजे सकळ सिद्धी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. खरं बुद्धीचं वैभव. या बुद्धीनं भलतं सलतं होणं हे तिचं वैभव नाही. आता जी भूमिका येईल ती भूमिका निभवीत जाव. हे आपल्या वाट्याला पार्ट आलंय गरिबीचं श्रीमंतीचं. हे गरिबी आणि श्रीमंती हे भूमिका आहे हे जर तुम्हाला कळालं तर दुःख व्हायचं काही कारणच नाही. आणि हे सगळं देवाचं एवढं जरी कळलं ते दुःख व्हायचं कारणच नाही. कारणच नाही ना. एखाद्याचं पडकं झडकं घर आहे त्याच्यात तो राहतो. तर समजा मालकाकडे तो नौकर आहे आणि त्याला सांगितलं तू इथं राहत जाय, तर तो कोणाचा नौकर समजतो? हे समजलं ना तुम्हाला मी जे बोललोय. एक गरीब माणूस आहे, एका देवराव पाटलाकडे, देवराव पाटील नावाच्या पाटलाकडे कामाला आहे. त्यानं सांगितलं या घरात तू राह. तो तिथं राहू लागला. दुसरा एक मुनी मी त्याला सांगितले ह्या बिल्डिंग मध्ये तू राह स्लॅबच्या. तिथं तो दोन्हीचा विचार एक. याला जर विचारलं का रे हे माळवत असं म्हणजे आपलं नाही आहे पाटलाच. त्याला विचारलं तुमचं जरा बरं दिसतं म्हणजे फुगायचं काही काम नाही आम्हाला, आमचं नाही. फुगायचं आणि उतरायचं कामच नाही. हे कोणाचं आहे? आणि याला विचारलं तर कोणाचं आहे? झोपडी. हे पडकं झडकं मकान आहे कोणाचं आहे? तसं तुम्हाला जर समजलं लई रोजापासून आमचं असंच घर बांधणं होईल. तिकडं पाहताच कशाला? अरे आपलं घर कोणतं आहे? निरंजनी आम्ही बांधिले. आपलं खरं घर निरंजन स्वरूप आपलं घर आहे. परमात्मा स्वरूप आपलं घर आहे. असं जर तुम्हाला खरंच कळालं तर जसं त्या मालकाला त्या मुनिबाला विचारलं कोणाचं आहे घर, तर मालकाचं. त्या गरीब राहणार दिसणाऱ्याला विचारलं तर मालकाचं. घर कोणाचं आहे? देवराव पाटलाचं. देवराव पाटील होते ते. कोणाचं घर आहे? तसं हे सगळं देवराव सरकारचं आहे. तुम्हाला भ्रमामुळं कळणं नाही. हे कोणाचं आहे? देवराव सरकारचं. भले पैसे जरी पाठवले तर कोणाचे? त्याचा खर्च योग्य केला तरी, ज्या कामाकरता आली त्याच्याकरता खर्च केला तरी देवराव पाटलाचे. बरोबर आहे. सगळं कोणाचं? देवराव पाटलाचं. हे कपडे लत्ते कोण करतो? देवराव पाटलानं त्या दिले. समजा त्यानं दिले हे कपडे लत्ते, हे त्याचेच. ते शरीर कोणाचं? देवराव पाटलाचं. त्यानं ठेवलं तरी कोणाचं? नेलं तरी
काय सोपं आहे, काय मुंडी हल्ली चालली इतकं सोपं आहे का? जावं वाटतं ते. अरे बरं आहे ना, नेतो तर आपलं नाहीच नाही, पण काऊन द्यावं वाटत ना तुम्हाला? लोभ निर्माण झाला आणि हे शरीर माझं आहे असा भ्रम, हा भ्रम काढून टाका. जसं हे अंगड मला आत्ता केलं मानेगावच्या लोकांनी केलंय. मला भिकाऱ्याला अभिमान व्हायचं काही कारणच नाही, पण भिकारी जर येड्यावाने म्हणू लागलं मग येतं. माझं म्हणण्यात हुकलो आपण का फजिती कशामुळे आपली? जे माझं नाही त्याला माझं म्हणण्यात फजिती आहे. जे माझं नाही त्याला माझं म्हणण्यात काय? हो, असं एक टोपलं पडलं होतं रंगीत पेटार. कोणीच माणसं नव्हते, एक प्रवासी वाटानं चालला. त्याला मागं पाहतो, पुढं पाहतो, त्याला वाटलं कोण नाही बरं इथं. त्यानं ते पेटार घेतलं. तितक्यात एक ड्युटीवरचा पोलीस आला, त्याला हात केलं की घाबरलो. पेटार काही सोडा वाटत ना आता. ते म्हणे का रे पेटार कोणाचं आहे? आणि मग त्याच होतं का ते? कोणाच बनू लागला? कोण? ते वाटात येऊ, ते पुढं उजेड तर उजेडू दे. कोणाचं ते पेटार वाटात पडलेलं होतं, आपलं नव्हतं. बरोबर आहे. कोणाचं पेटार आहे? म्हणतो माझं. तुझं आहे? काय आहे त्याच्यात? आता काय सांगन? आता याच्यात काय बामण आहे का कुंभार आहे का? बळच आपलं बामणपणाचा अभिमान. याचं मी हलका आहे ते नाराज होतो, मी भारी आहे. अरे व्यवहारात म्हणायचं आम्ही ओपन मध्ये आहे, आम्ही स्टॉप मध्ये आहे. बरं आपला फायदा घ्यायचा असं तू म्हणायचं व्यवहारातला. साहेब मग दलिंदर रेषात नावच नाही आलं. हे दलिंदर म्हणलं तर रागही येतो, पण इकडे व्यवहारात म्हणायचं दलिंदर. आपलं काय म्हणायचं ते, पण आपण दलिंदर नाही, आपण देवाचे तिन्ही त्रिभुवनी. हा, आपलं खरं वैभव हे 2 दिवसाचं पार्ट आहे. आपलं हे शरीर आज आहे, उद्या हे 2 दिवसाचं पार्ट. ते पेटार त्याचा काही लोभ सुट ना आता. कोणाचं आहे तरी म्हणतो मग घे म्हणे डोक्यावर. म्हणे काऊन? तुला काय करत? घेतो का नाही का हाणू सेंटर? घेतलं डोक्यावर. दुसऱ्याची वजे आपुला माथा घेईजे. आमची ओवी बदलली, गडबड करू नका. पोलीस स्टेशन पर्यंत चाली जे. तिथे आमचे फौजदार साहेब उघडून पाहिजे. तुझी वस्तू असली तर घेईजे, नाही तर माकड हाड वाढणार हाड मोकळं करून घेईजे. हो, ते फौजदार साहेबाकडे नेलं. ते म्हणते काय आणलं रे हे सोंग? त्या पोलिसला म्हणजे साहेब मला असा संशय आला, डाऊट आला की याचं हे पेटार नसावं. आणि हा म्हणतो माझं आहे. अरे बाबा, ते फौजदार साहेब विचारते तुझं पेटार आहे का? तुझं आहे. तू कुठं पेटार घेतलं? तुझं पेटार आहे का? म्हण नाही साहेब. घाबरलं, पण लोभ सुटणं ना. सांगतो का नाही म्हणे घंट्यात असं म्हणायचे, घंट्यात तसं म्हणायचे. खरं कसं काय रे? मग तू महची साहेब. लोभ सुटणं ना. मग ये रे, तर मग ज्याला म्हणतो त्याला सोडून जावंच लागल, पण त्याचं मग म्हणणं सुटत शेवटच्या दमालूक सुटणं. साहेबांना असा झोडपून काढला. कोणाचं पेटार आहे? तरी म्हणतो महच. गंज कष्ट सहन करतं, दुःख सहन करतो, फटके खात, त्याला मारीत येत तरी म्हणतो मग. कसं का असं ना, पण ते मग आहे ना नावसाचं. मग तरी फटके खात, वाटेल तसं करतं, तरी म्हणतं याला काय सुटत नाही आता. मोह सुटणं, लोभ सुटणं. कोणाचं पेटार आहे? इतके फटके खाल्ले, इतकं, तरी म्हणतो मग ते साहेबांना सांगितलं उभा राहा. ते उघडून काढलं पेटार, पाहिलं त्याच्यात निघाले. कळलं का? असं म्हणजे काही शांत बसा नाही. नागोबा काय निघाले त्याच्यात? हे लागलं माग सारखायला. म्हणजे का रे कोणाचं पेटार आहे? सांगतो का नाही आता? म्हणे नागोबाच. कोणाचं पेटार आहे? त्याला कळालं हे पेटारात नागोबा आहे, आपलं नाही. तसं तुम्हाला कळू द्या ना कधीतरी हे काळोबाच आहे म्हणून. हे काही भारी जातीचं नाही, हलक्या जातीचं नाही, स्त्री देहाचं नाही, पुरुष देहाचं नाही. हे कोणाचं आहे? आणि काळोबा घेणारच, घेऊच लागला हळूहळू, घडी 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 काळ वाट
हरिमुखी गाता हर भली चिवला अजून किती आहे अवकाश अवकाश हरिमुखी गाता आता हे पेटर आपलं म्हणतो तर कान गेले ऐकायला येत नाही, एक एक नोटिशी लागल्या तरी मग म्हणणं सोडी ना कोणाचं आहे. कधी कधी मी म्हणतो, कधी देहो हम, कधी देह, कधी कधी त्याच्या रंगालाच मग म्हणतो. आता तुमचं घर आहे तर तुमचं घर म्हणजे मी आहे का? ज्या घरात राहता त्याला मी म्हणता का तुम्ही? म्हणता नाही. त्याला द्यायला रंग म्हणजे मी आहे का? तसं या शरीराचा काळा गोरा मी रंग मी आहे का? काळा गोरा बोरा कोणी काही म्हणू, कोणी म्हणे ना, कोणी म्हणे हे आलं बोर, हे आलं काळ. राग यायचं काही कामच नाही ना, शरीरच मी नाही असं चांगलं कळालं. व्यवहारात पार्ट म्हणून बोलणं वेगळं, पण मनात त्याला दुःख व्हायचं काही काम नाही. हे घराला रंग आहे. हे शरीर माझं घर आहे, शरीर माझं एक रथ आहे, कोणत्या रूपकानं होईना हे कळून मग रंग घराला दिलेला आहे का मला त्याला? माझा रंग नाही, काळा गोरा पिवळा कशाला त्याला दिपोळीच्या निमित्तानं? ते रंग म्हणजे मी नाही. पण कधी कधी तुम्ही त्या रंगालाच मी म्हणता. ते आलं म्हणे काळूबा, ते असतं गोर, ते असतं गोर, पण त्याचं नाव असतं काळे आडनाव. ते आला रे म्हणे काळ्या, मला काळ्या म्हणतो का? त्याला राग येतो, तू गोरा आहे ना काळ्या कसं झाला? पण त्याला काय समजतं, ते आडनावाला चिटकलं. काही आडनावाला चिटक देत, काही रंगाला चिटक देत, काही शरीराला, काही काही शरीरानं दिसायला बरोबर नसले तरी तू मला काय समजतो, आय एम डी SP, मग खातो का मला? कुठं चिटकते काही सांगता येत नाही. पण हे मी नाही रे बाबा. नाहम देवो नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण शूद्र वैश्य. मी हे नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य चिदानंद रूप सोहम शिवम. तुम्ही देव स्वरूप आहात. तुम्ही गरीब नाही, श्रीमंत नाही, असे नाही तसे नाही. हे जर कळालं तर घनघोर वनवासात, कठीण वनवासात खायला नाही मिळालं तरी अखंड समाधान राहील. इतकंच काय, तुमच्या नावानं समाधान राहील लोकांना. आज रामाला एवढा वनवास आहे, पण तो राम वनवासाला वनवास समजायला तयार नाही. सीता वनवासाला वनवास समजायला तयार नाही. तिला बोध झाला हे स्वप्नवत आहे, याचा आपला काही संबंध नाही. आपण याची साक्षी आहोत असा दृढ बोध होणं म्हणजेच आत्माराम लक्षात येणं, वास्तविकता लक्षात येणं. हा बोध असल्यामुळे रामरायाला लोभ जरा झाला नाही. माझं राज्य आहे म्हणून काही वाटलं मला नको. मी जिथं असेल तिथं राम, मी जिथं असेल तिथं राम. आणि हे ज्याला कळालं नाही त्यानं किती सावडलं तरी तो हा राम, तरी तो कोण? हराम. हा, लोक बोलताना बोलतील ते काय हरामाचं कमी लेन त्यानं. हो, राम आमचे वल्कले नेसलेले आहेत. मातोश्री सीता राम वनवासात निघाले, कंदमुळे खायचे, राज्य भोग सोडला, पण त्यांना अखंड समाधान आहे. अरे त्यांना तर आहेच आहे, पण त्याच्या नावानं आमचं कल्याण आहे. राम असताना जेवढं लोकांचं कल्याण झालं नाही, अदृश्य झालेले राम, दिसणारे राम, शरीरानं राम अदृश्य झाले तरी लोकांचं त्यांच्या नावानं कल्याण आहे. आता येता येताच भजन चाललं होतं कोणाचं? रामाचं. रामाच्या नावात किती लोक उद्धरले काही सांगता येत नाही. एवढा रामनामाचा महिमा आहे. असे ते सत्पुरुष आहे, महापुरुष आहे. राम म्हणजेच पूर्ण बोधाला पोहोचलेला. तसं पूर्ण बोध तुम्हाला हो ही एक शुभेच्छा आहे. आणि ऍडव्होकेट आपले शिंदे साहेबांनी हे जे केलेलं आहे त्याचा हेतू काय हे आम्ही सांगतो तुम्हाला. वास्तविक राम तुम्हाला कळाला पाहिजे. त्या शिंदे साहेबालाही देखील बिचारांनी आरोग्य देवो, सुख देवो,
त्यांना दुरुस्त करू देव लवकरात लवकर, कारण ते चांगलं काम करतात ना. सत्कर्मी त्यांचा पैसा सत्कर्मी, देह सत्कर्मी. तुझे कारणी देह माझा पडावा, हे हा जर तुम्हाला बोध जर झाला चांगला, तर तुम्हाला गरिबीचं काही वाटणार नाही. कोणी अपमान केला त्याचं काही वाटणार नाही, काहीच वाटणार नाही. निंदी कोणी मारी, वंदी कोणी मग हेही नाही तेही नाही, वेगळा तोही त्याला काही त्याचं वाटणार नाही. अशी अवस्था. रामाला काहीच वाटलं नाही. मी वनवासाला जातो म्हणे, मला वनवास काय आणि राज्य पदावर असणं काय. रामराया आता निघाले, सुमंतानं रथ आणलेला आहे. रामराया, मातोश्री सीता, लक्ष्मण रथावर बसले. सगळी अयोध्या नगरी वाटा लावायला आलेली आहे, तमसा नगरीपर्यंत आलेली आहे. रात्रभर तिथं राहिले. सगळ्या नागरिकाला सांगितलं तुम्ही आता उदयी परत जा. सकाळी गंगा नदी पार केली आहे, त्या केवटानं त्यांना नेलंय. त्यालाही शंका आली होती, या महापुरुषाचे पाय जर लागले तर दगडाची बाई होती आणि मी पोट कशावर भरतो. त्या नावेला जर ह्या महापुरुषाचे पाय जर लागले, ती बाई झाली तर घरची एक आणि म्हणजे इथं तर खायची पंचायत, नसलेले भांडणं लागायचे. व्हायचं कसं. तो मोठा हुशार होता. त्यानं रामरायाला सांगितलं मला पाद्य पूजा करू दे. रामरायानं ओळखलं, अरे कडे हुशार दिसते, हुशार आहे आणि भाविक आहे. ते काठोट आणली, ती लोखंडाची नाही आणली. कशाची? हो, लाकडाची. त्याच्यात प्रभूचे पाय तुटले. नाव कशाची आहे? काठोट पाय तुटल्यानंतर ती जशी तशी म्हणजे हाताने दिसत डोका, मनात बनतो. मग प्रभूला बसवलंय. मातोश्री सीता, लक्ष्मण, रामचंद्र आईल तीरावरून पैल तीरावर गेले. पण नावाड्याला काही द्यावं वाटलं, प्रभूच्या मनात आलं. पतीच्या मनात काय हे ज्या स्त्रीला कळतं, ती विलक्षण बुद्धिमत्तेची स्त्री. गुरुच्या मनात काय हे ज्याला कळतं, तो विशेष बुद्धिमान शिष्य समजा. गुरुनं मागायच्या आधी जो आणून देतो प्रसंगानुसार, तो विशेष बुद्धिवान शिष्य. मातोश्री सीतेच्या चटकन गोष्ट लक्षात आली. प्रभू चिंताक्रांत झालेले आहेत, याला द्यायला माझजवळ काही नाही ना आता. व्यावहारिक दृष्टीनं नाव इकडं आली तर. मातोश्री सीतेजवळ अंगठी होती एक, ती चटकन काढली. प्रभूने सांगितलं घे बाबा हे. तो म्हणतो प्रभू, तोही प्रामाणिक होता तेवढा, प्रभू मला काही नको तुमचं. ज्या वेळेस तुम्ही अयोध्येला परत येताल वनवास संपल्यानंतर आणि राज्यपदावर आरूढ होताल, गादी अभिषेक होईल, त्या टायमाला या पांबराची जर आठवण आली तर, आणि तरच काहीतरी द्यायचं तर तुमच्या कृपेचं जे असेल ते मला द्या. मग झालं, ते पैल तीरावर सोडलं. तिथून ते पायी निघाले. कोण? राम, लक्ष्मण आणि सीता. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनाथ
नारायण दिनकरा कोण कोरे भास्करा नको नको रे रघुना पाहिजे रघुना बहने
रामराया लक्ष्मण मातोश्री सीता पहिल तीरावर गेले आणि तिथून प्रयागराजकडं पायी चालले. इकडं सुमंतानं रथ रिकामाच आणला. सुमंत प्रधानाला दशरथ राजा विचारू लागले, रथ का रे तू आणीला? माझं लेकरू पायी गेलं, डोळ्यातून धारा चालल्या. आपल्या एक जाऊ बर का? हो, आज जाऊ द्या म्हणा, पण पुढच्या रामायणात रडलोच पाहिजे आपण. देवा करता रडलो म्हणजे तुम्ही पाणी जेवा असं काही नाही, पण कळकळून देवा करता प्रार्थना करा. कंठी प्रेम नयनी नीरलोटे. दशरथ राजा धायमोकलून रडायला लागले. प्रार्थना केली सूर्याला. सूर्याचं एक नाव भास्कर आहे. काय? तापू नको रे, तापू नको रे भास्करा. हे भगवान सूर्यनारायणा, हे भास्करा, तापू नको रे भास्करा. हे धरणी माय भगिनी, सांभाळी माझा कोदंड पाणी. माझ्या रामाला सांभाळा, माझ्या रामाला सांभाळा. तापू नको, त्याला ऊन लागल. त्यानं कधी ऊन वारा पाहिला नाही. माझ्या रामाला सांभाळा. माझा राम म्हणजे प्राणाचा, माझाच नाही तर जगाच्या प्राणाचा प्राण आहे तो. म्हणून जगाने त्याच्याकरता रडायला पाहिजे. राम म्हणजे नुसतं दशरथी नंदन राम आहे का जगाचा मायबाप आहे. आणि आपला जो प्राण हलवतो तो कोणामुळं? प्राण याच्या शिल्लक येतो कोणामुळं? हो, दशरथ राजा शोकाकुल झालेला आहे. हे चालत चालत प्रयागराजला आलेले आहेत. कोण? राम, लक्ष्मण आणि प्रयागराजला भारद्वाज ऋषीचा आश्रम आहे. त्या ऋषीत ते आले. भारद्वाज ऋषीला फार आनंद झाला. रामा हे समजत होते हा नुसता दशरथी नंदन राम नाही, तर हा साक्षात घटघट बिचमे कणाकणात भरलेला राम आहे. सर्वा घटी असा हा सगळ्या जगाचा मायबाप आहे, सगळ्या जगाचा आधार आहे. ऋषी म्हणतात की आज माझा आश्रम पावन झाला. रामा चरण तुझे लागले, रामा धन्य आम्ही झालो. तुझे चरणाचा स्पर्श झाला. देवादिक सुद्धा त्यांची इच्छा करते, म्हणून ते देवादिक सुद्धा म्हणतात रोज भजन कोणाचं करीत जाव
रामाचं स्मरण करीत जा, कारण सुख देणार आहे, दुःखाचं निवारण करणार हे भजन आहे. रामचरण सुखदाई भज मन रामचरण सुखदाई भज चरणन से निकसी सुरसरी, चरणन से निकसी सुरसरी, चरण से निकले सुरसरी, शंकर जटा समाई, शंकर जटा समाई, नाम शंकर्यो जटा पड़ो है, नाम शंकर्यो जटा पड़ो है, त्रिभुवन तारन आई भज मन रामचरण भज मन रामचरण तू भज मन रामचरण मला याचं काही ज्ञान नाही, पण आपलं टपरी दुकान टाकली तर उलवेली माल ठेवला पुण्याला गंधर्व विद्यालयामध्ये. मला त्यांनी आरोह अवरोह मलाही तेवढं येत होतं, पण एक म्हणा म्हणे एक झलक, मी एक रचना केलेली म्हणलं ते भ्रम है सबसे बडा आचार हो गए बडे बडे, देशेगा ही रचना तिथं त्यांना मान्य झाली. आणि दुसरी एक रचना होती, कोणती रचना होती, कन्हैया मैं हो गई रे बावरी सून कर तेरी रे, हे मी म्हणलं तिथं. त्यांनी मला शेवटचं पदवीची परीक्षाचं सर्टिफिकेट बहाल केलेलं आहे तरी सन्मानाने. मग आमच्याकडे काही काही येते. प्रथम वर्ष शिक्षण झालं महाराज संगीतातलं माझं, दुसरं म्हणतं आपलं तृतीय वर्ष झालं, मी आपलं लास्ट इयर. फोटो पाहतो तिथं, अरे बापरे म्हणे तुम्ही केव्हा शिकले, मला ते तुला सांगून शिकावं लागतं का? कोणाला सांगून देवाच्या दर्शनाला बोध हा कोणाला सांगून करून घ्यायचा का? आपुली आपण हो, म्हणजे एक बहुमानाची दिल्ली नाही तुम्हाला म्हणायला होता. मला सन्माननीय काय दिली, ती पदवी दिली. तुम्हाला खोटं वाटत असून ती आनंदगडावर पहा, गंधर्व विद्यालयाचं सर्टिफिकेट आहे आपल्याकडे. कोणतं? गंधर्व विद्यालयाचं. ते म्हणे अरे बापरे तुम्ही तर आमच्या मोर आहे. मी मग त्या माग गौरलोक राहू, विनोदाचा भाग सोडून द्या. दशरथ राजा व्याकुळ झालेले आहेत, हे भारद्वाज ऋषीच्या आश्रमात राहिलेले आहेत. उदय एक सकाळी आता हे उठून त्रिवेणीचं स्नान करून चित्रकूट पर्वतावर आलेले आहेत. कोणत्या पर्वतावर? चित्रकूट पर्वतावर आले. महाभयंकर आहे चित्रकूट. आता नानजी देशमुख जे आहेत ते तिथंच राहिले आयुष्यभर. त्या लोकांना पोटा पाण्याला लावलं, कोणाला मध गोळा करायला लावलं, मध विकायला लावलं, पहिले छोटे मोठे धंदे काढून दिले आणि त्या चित्रकूट पर्वतावर त्यांना सुशिक्षित केलं. आणि चित्रकूट पर्वतावर आदिवासी एक युनिव्हर्सिटी स्थापन केली नानाजी देशमुखात. ते आता शिक्षित लोक झाले, PhD, MA, BA
शिकले खूप. संस्कृतचे विद्यापीठ त्यांनी उघडले. लोकाला शेती काढायला लावली त्या पर्वतावर. थोडी थोडी शेती, काही नोकरी, असं आज उदर. आज चित्रकूट म्हणजे जे कायापालट केलं त्याचं जर कोण केलं असेल तर नानजी देशमुखाच्या योजना आहे ना आपल्या तळ्याच्या याच्या त्याच्या, तुम्ही विसरले का? त्याच्या तळ्याच्या ते नानजी देशमुखाचे त्यांच्या नावानं योजना आहे. तर हे नानजी देशमुख कुठले? मी चौकशी केली चित्रकूट पर्वतावर आणि संघाच्या शाखेत विचारलं मी कार्यालयात. हे नानजी देशमुख आपले हिंगोली जवळचे आहेत, पण वयाच्या 15 वर्षापासून जेच गेले तर 95 वर्षापर्यंत त्या दीन दरिद्र नारायणाला सुखी करण्यात आयुष्य घालवलं. हाच माझा परमात्मा आहे. जे का रंजले खऱ्या अर्थानं त्यांनी आपलं उभं आयुष्य त्या लोकांकरता खर्च केलेलं आहे. हे चित्रकूटावर प्रभू आलेले आहेत. आता मग लक्ष्मणाला प्रभू म्हणतात. रामचंद्र बा लक्ष्मणा ही जनकनंदिनी सीता, हिनं कधी हे असं भयान दृश्य पाहिलं नाही. इथं राक्षसनी, पिशाचिनी, इथं चोर, लफंगे, डाकू असे लोक फिरतात. सर्प आहे, विंचू आहे, इंगळ्या आहे. ही घाबरल. हे चित्र विचित्र दृश्य पाहून ही घाबरल, तिला भय वाटल. मग सुंदर कुटी बांध. लक्ष्मणा बांध इथे बाकुटी, लक्ष्मणा बांध इथे बाकुटी, लक्ष्मणा बांध इथे बाकुटी, लक्ष्मणा बांध इथे बाकुटी. मंदाकिनीच्या निकट तटी, या मंदाकिनीच्या निकट तटी, लक्ष्मणा बांध इथे बाकुटी, लक्ष्मणा बांध इथे बाकुटी, लक्ष्मणा बांध इथे बाकुटी, लक्ष्मणा बांध इथे बाकुटी, लक्ष्मणा बांध इथे बाकुटी. हे लक्ष्मणा, तिथं सुंदर अशा तऱ्हेची कुटी तयार कर. मंदाकिनी नावाची नदी वाहते तिथं. या मंदाकिनीच्या निकट तटी लक्ष्मणा कुटी, सुंदर कुटी तयार केलेली आहे. तिथं ते वास्तव्य करू लागले. इकडं अयोध्येमध्ये शोकाकुल झालेले दशरथ राजा, रामरायाचा वियोग सहन होईन, दशरथानं प्राण त्याग केला. राम लक्ष्मण वनवासात आहे. भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला गेलेले आहेत. 4 पुत्र दशरथा, आणि अंतकाळी एकही नव्हता. त्यांच्या अंतकाळी काय दैवगती आहे, एकही मुलगा नाही. मग भरताला आणि शत्रुघ्नला आणण्यात आलं. त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि भरत विचारतो, आई माझे बंधू, माझा प्राणप्रिय बंधू राम कुठे आहे ग आई? भरताला काही सांगते, जाऊ दे, हे सगळं तुझं जे आता कोणाचं. भरत म्हणतो, आई ज्या राज्यात राम नाही आई, ते राज्य मला नको. नको आई नको. ज्या राज्यात राम नाही ते राज्य मला नको. ज्या गावात वैष्णव नाही त्या गावाचा तोंडही पाहत जाऊ नये. वैष्णव असणं म्हणजे देवच असणं आहे तिथं, दुसरं काही. हो आई मला काय नको. आपण तर म्हणलं असतं बरं, आपल्या माईनं आपल्याकरता आयतच करून ठेवलं. राम आहे, भरत आहे, एकाहून एक त्याग एकमेकाचा. रामाहून भरताचा त्याग. अरे राज्य जवळ असताना त्याचा मोह नाही, लोभ नाही. खरा वारकरी तोच पक्का निश्चयी. खमंग पदार्थ तळणं चाललेले आहेत आणि एकादशी आहे त्याला.
सगळे लोक आग्रह करतात का हो काही नाकात तुमच्या वास येतो का नाही. मला तर दमच निघला नाही बाबा, एक येडा आणलाच गेलो. अरे येड्यात येतो कशाला, जरा काय मरतो का काय. मी नाही बोलत बरं, तुकोबारा बोलते एका दिवसानं तू काय, एका दिवशी काय तुझा जीव काय आहे तुझा जीव. हो जरा दम धरा ना, कळ धरा ना. अरे सगळं जरी असलं तर एकादशीच्या दिवशी अन्नपान अजिबात करीत जाऊ नये. म्हणे काय कुमार झाला, म्हणे काय कुमार झाला, तुका म्हणे काय कुमार झाला, तुका म्हणे काय कुमार झाला. काय काय तुझा जीव जातो एका दिवशी, तुझा जीव जातो एका काय तुझा जीव जातो भरताची जराही त्याचा मोह भरताला राहिला. त्या राज्य जवळ असो मोह नाही. राम तर वनवासात आहे, राज्याचा मोह नसण्याचा काही संबंध. मग श्रेष्ठत्व कोणाला आता, रामाजवळ राज्य नाही, काही इच्छा व्हायची गरज नाही. पण इथं राज्य कारभार आहे पण त्याची इच्छा नाही. म्हणून सर्व वैभव जवळ असत जाव. आजूबाजूनं लोकांचं सोडून द्या, वास येत असेल एकादशीच्या दिवशी बाह्य पदार्थाचा सुगंध, तरी आपली वासना तिकडे जाता कामा. हो मला एकाने विचारलं मग शुगर आहे तर काय करावं. मी म्हणलं शुगर आहे तर सर्व सुखाचा आगर धराव. मला नाही का म्हणलं शुगर. दुसरी गोष्ट मित्रच होता, त्याला मी प्रमाणही सांगितलं, मी नाही बोलत म्हणलं. तुकाराम महाराज म्हणते अरे एकादशीच्या दिवशी घरात कुठंच अन्न शिजत जाऊ नये. त्या ठाकूरबाचं घोडं काही जरी टाकलं तर पाहत नव्हतं तिकडं. एकादशी करायचं कोण. हो आणि एकदा बिमार ते घोडं बांधून ठेवलं ठाकूरबानं, आणि ते आषाढीला गेले निघून कार्तिकीच्या वारीला. वाळवंटात कीर्तन असते तिथं कार्तिकेला. ठाकूरबाचं कीर्तन चाललंय, अमरहा अमरहा. घोड्यानं विचार केला माझी वारी चुकायला लागली, अजून मी इतका काही गळून गेलेलो नाही. घोड्यानं ती खुटी उपटली आणि हळूहळू हळूहळू मुक्काम करीत करीत हे तिथं पोहोचले. यांचं कीर्तन चाललं तर घोडा असं गाडी ठोकली. ते म्हणतात अरे तू आला खंडोबा. खंडोबा नाव त्याचं खड्ड्यात ठेवलेलं. तू कसा काय आला. अभंग होता अमरहा अमरहा. हा पूर्ण अभंग त्यांना असं वरतोड करून ऐकलं आणि जय विठ्ठल झालं की प्राण सोडलं. आजही घोड्याची समाधी चंद्रभागेत आहे. मग घोडे जर मुक्त होते तर आपण का होऊ नये. आपल्याला तर अधिकार दिला देवानं. एवढा अधिकार नारायणे कृपा हो एवढा अधिकार आपल्याला दिला. भरताला जराही मोह नाही. आई माझा राम कुठे, काय केलं आई तो. आता जगात तुझं तोंड काळं झालं, हे चांगलं केलं. आजही माय बाई पोरीचं नाव कोणी काही सहज ठेव.
पराधीन आहे पुत्र उन्नतीच्या मुखने होऊया सर्व संग्रहाचा वक्ता नाथ योगाचं मिलन होते महाजगात पराधीन आहे जगती पुत्र जन्मा मृत्यू जोड जन्मदाता तिचे भासते ते तारे विश्वनाशवंता काय शोक करती वेळा स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र स्वर्गवासी झाले बंधू यावनात अतर्क्याला झाले काही अकस्मात मरण कल्पनेशी आले तर्क जाण त्याचा पराधीन आहे जगती पुत्र कोण प्राणी वर्धमान ते काल मार्ग याशयाचा दुःख मुक्त जगला काले कुणी जीवनाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा होते सागरात भेट कोण त्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ पुन्हा नाही गाठ यांनी कथेची आहे मेळ मानवाचा पराधीन आहे पुत्र मानवाचा पुत्र मानवाचा घोषणा सुडाळू आता तुझ्या लोचनात नको तुझाली माझा आहे वेगळा प्रभाव अयोध्येत हो तू राजा कमी वनिता पराधीन आहे पुत्र मानवाचा पुत्र मानवाचा देश कुणाचा नको आग्रहाने मदते परतवंशयार्थ पितृवचन पाळून दोघे होऊ आक्रदार्थ मुकुट वचन धारण करती मुकुट कवच धारण करी वेदता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पुत्र मानवाचा घोषणा आल्या
अशोकरीच्या काही वर्ष अशोकहिता अयोध्येची नाही सत्य हे त्रिवार अयोध्येची नाही सत्य हे त्रिवार तू स्वामी आता राज्य संपते पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर यावना पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनाचा प्रेम भाव तुमचा माझ्या सागता मना प्रेम भाव तुझ्या माझ्या लागतो मनात मानव रवितू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न यावर रामचंद्र चंद्र भगवान की रामाला रामचंद्र प्रभूने भरताला उपदेश केला. तोच उपदेश आपल्याला दादा श्रीने केला. त्यांच्या नावाने एकदा टाळी. हो, किती पाठ केलं, किती जतन करून ठेवलं. आपल्या शिव्या पाठ आहे बाबा, असं काहीतरी ठेवायला पाहिजे. रामानं भरताला उपदेश केला. भरता, अरे हे सगळं नैश्वर आहे, राज्यही सुद्धा नैश्वर आहे. आणि दोन होडगे ज्यावेळेस एकमेकाला भेटतात, पाण्याची मोठी लाट आली की इकडे जातात एक, तशी आपली गोष्ट आहे. घरातले किती गेले आपले काळाच्या लाटात. 2 दिवस जगात राहा, प्रेमानं बोला, प्रेम वाढवा. 2 दिवस जगात राहायचं. पती पत्नीनं प्रेमानं राहावं, मुलाबाळानं प्रेमानं राहावं, बापानं लेकानं भावानं प्रेमानं. पण ते ऐकून भयानच वाटतं. ते पेपर तर पाहावंच वाटत ना आता. काय भयान आहे, भयान आहे. कुठंतरी ते बापालाच मारलं म्हणजे दगड टोचून, कुठं चुलतीनं काही दिवस सही केली नाही तर चुरा खोपला. 2 दिवस क्षणभराचं जीवन. काय कुणीकडे चाललो आपण. म्हणून रामायण हे आदर्श आहे. काय रामाचं प्रेम. आयतं राज्य आहे पण मला नको, मला राम पाहिजे. ओनली वन वॉन्टेड टू राम, नो दी अदर. मला दुसरा चालणार नाही. मला कोण पाहिजे, फक्त राम पाहिजे. तो माझा व्हावा. आई मला राज्य नको असं म्हणणारा कोण. रामापेक्षा श्रेष्ठ. आपण सोडला असतं का गबाळ. आपण बाण कोरल्याच्या संशयावरून त्याला मारायला धावत. 2 दिवसाचं जीवन आहे. प्रेमानं राहा, प्रेमानं प्रेम द्या. प्रेम या हाच परमार्थ आहे. एकमेकाच्या हृदयात परमेश्वर हे जर कळालं तर पाया पडे जन एकमेक. कोणत्याही प्रकारचा अहंकार त्याच्याजवळ राहणार. मी मोठा आहे, मी अमुक आहे, हा होणार नाही. हे रामायण आहे. रामरायानं त्याची समजूत घातली. 14 वर्षे वनवास संपल्यानंतरच मी येणार, आता येणार नाही. मग चरण पादुका घेतल्या आणि ते नंदीग्रामाला आले. गादीवर नाही बसले. रोज काही काम करायचं असलं तर चरण पादुकाचं काय करायचे, दर्शन आणि राज्यकारभार भरताना करावा. तोही तिकडे वनवासी अवस्थेतच राहिला. कोण, भरत राजा. रोज भस्मचर्चित करावं, साधू वेशातच राहिला. आणि ते तिकडं आले आणि उदयी कथा रामचंद्र प्रभू पंचवटीत येणार आहे. ती कथा आपण आता उद्या ऐकणार. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.